काय करावा, आमची गरिबी जळती आणि तुपात तळती या. नाही व म्हणलं आमच्या गरीबाला कुठून बांधणं होईल घरदार. बरं बरं, काळजी करू नका. तुमचं नाव दिलंय घरकुलासाठी. त्या 15 दिवसात येऊन जाईल तुम्हाला घरकुल. काय म्हणता सरपंचीन बाई? या बसा सरपंचीन बाई. आता आम्हाला खुर्चीवर बसवायचं तुमच्याच हातात आहे काकी. माझ्या ती कसं काय खुर्ची तर तुमच्या पुढे टाकली की बसा की नका मग. त्या खुर्चीवर का आम्ही बसायला काकी, पण सरपंचाच्या खुर्चीवर बसायला तुमच्याच हातात आहे. दरवर्षी मी सरपंच होते, पण यंदा ती गुढी आपल्या विरोधात उभा आहे. मला तर आता काळजीच पडली या काकी, ती गुढी आता तुम्हाला घरकुल येऊ देते का नाही. मी जर सरपंच राहिले तर काय काळजी नाही. हा माणसे, मग ह्या वर्षी बी तुम्हीच सरपंच होणार. माझा तुम्हाला फुल सपोर्ट आहे. बरं बरं काकी, मग तर आपण ह्या वर्षी तुम्हाला 2 घरकुल आणू की. काय 2 घरकुल? बरोबर, बसा बसा सरपंच खुर्चीवर. नका नका, बसा तुम्ही. चला मग आता घर बांधायची तयारी. मी येते गावातून फिरून. अगं आणि त्या गुला खाण्यातून या बाहेर कावर शेण काढीत बसायचंय. अगं जे गेलं चंद्रावर, तुम्ही अजून खायच शेणाच्या उखंड्यावर. काय करावं सरपंचीन बाई, आमचं कुठं नशीब तुमचं एवढं चांगलं. शेण पाणी केल्याशिवाय आमचं कसं पोट भरावं, तुम्हीच सांगा. अगं अंगणवाडीत जागा निघल्या तर नाही नाही म्हणलं तरी पण 20-25 हजार पगार येतोय. बघ ही शेण पाणी सोडून जमत असेल तर पगार उचलायला. आता आता सुखाचा घास कुणाला नग वाटन सरपंचीन बाई, पण मला कोण घेणार तिथे ड्युटीला? कोण म्हणजे मी कशाला एवढी मोठी सरपंचीन? घे इकडे तुझे कागदपत्र. आजच भरू आपण तुझा फॉर्म, म्हणजे 10-12 दिवसात लागून जातील. हो देते की लगेच. हो, पण एक अडचण आहे. काय अडचण आहे सरपंचीन बाई? ती गुढी तिच्या बहिणीला लावली अंगणवाडीत नोकरीला, म्हणून तर उभारली आहे सरपंच पदाला. ती जर सरपंच झाली तर आपला फॉर्म कुठल्या कुठे चोडवीन. काय म्हणताव सरपंचीन बाई, असं आहे का? मग तर ती सरपंच काय उपसरपंच बी होणार नाही. आपलं सगळं मत तुम्हाला ह्या वर्षी पण तुम्हीच सरपंच म्हणून निवडून येणार. अरे वा, मग तर तू ड्युटीला लागलीस म्हणूनच समज. हो हो, येऊ का मग? जरा 10-12 दिवस या म्हशीची काळजी घे. आता मी पण नोकरी करणार, पैसे कमवणार, माझ्या सासूला डबल शेण उचलायला लावणार. ओय दादा, कुठे गेलता 2 दिवस झाला? गावाला गेलो होतो जरा मामाच्या. अरे इथं गाव पेटलाय आणि तू फिर मामाच्या गावाला. गाव पेटलंय? कुठल्याकडे कोण पेटलंय? तसं नाही रे बाड्या, पेटलाय. इलेक्शन जवळ आलंय. असं वय, मला वाटलं लागली एकाकडे कोण गावाची वाट. अजून नाही लागली, पण आता लागायची या. कस काय? ती गुढी उभा राहिली इलेक्शनला आपल्या विरोधामध्ये. गुड्डी उभारू नाही तिकडे गुड्डा उभा राहू. आपल्याला काय घेणं देणं इलेक्शनचं. वाकडी तिकडे पोरगी भेटायला गेली त्या लग्नासाठी. माझ्या बघण्यामध्ये हाय एक पोरगी, तिला पण लग्न करायचंय. पण काय जाऊ दे. सांग की माणसे, कोण आहे ती पोरगी? करेल का माझ्यासोबत लग्न? लग्न? आता मी म्हणत तर तिला जमाय. मी जर म्हणलं कर तुझ्यासोबत लग्न, तर ती पळत येऊन तुझ्यासोबत लग्न करीन. काय म्हणतीस माणसे? की मग तिचं आणि माझं जुळवून. जुळून काय, तुझं आणि तिचं लग्न लावून देईन मी. पण लग्न एक नागिन आडवी येईल या. आधी आपल्याला तिला दाबून ठेवावं लागेल. नागिन असू दे तर नागोबा असू दे, मी त्याला पोत्यात घालून गावाबाहेर नेऊन जंगलात सोडून येतो. जंगलात सोडायची काय गरज नाही. पण तुमचं लग्न होत तर आपल्या गावातल्या परीक्षेत जरी कोंडून ठेवली तरी जमतंय. मग उद्याच करून टाकतो की कोण आहे ती दाखव मला. हो, दाखविते की. चल मग. अरे विवेक, काय ग गोटे? काय मेळ आहे म्हणा तुझा आणि त्या अण्णूच्या बहिणीचा? अगं गोटे, मिळत बसा नाही आमचा, काय करावं तीच कळलं नाही. अरे ती अण्णूची बहीण माझ्याकडे आली होती आणि माझ्यापाशी म्हणत होती मी लग्न करेन तर फक्त विवेक सोबतच करेन, नाहीतर अशीच कुवारी मरण. काय म्हणतेस गोटे? आजची बहीण माझ्यावर फुल फिदा. हा, अण्णूची बहीण तुझ्यावर फुल फिदा आहे, पण तिची माय तुझ्यावर लय दात खाऊन आहे. का म्हणून त्या म्हातारीचं मी काय केलंय?
त्या म्हातारीचं नाहीच काय केलं, पण तुझं स्वतःच काय नाही ना, म्हणून म्हणत होती अनुची मम्मी तूच मायबापाच्या जीवावर खातोस, आणि लग्न झाल्यावर त्या बायकोला काय चारशील ढेकडं. तुला ढिगा म्हणायचंय का? तीच. आईला ह्या म्हातारीचा मला बंदोबस्तच करावा लागेल. विवेक, माझ्याकडे एक आयडिया आहे, बघ करीत असला असतं सांगू का? हो हो. घे इकडे मग तुझा कान, आणि मग तिला उद्या सकाळी बोलून घेतले आपल्या गावाच्या बाहेर तळ्याकडे. मग तू बी ये टायमावर. हो हो. चल मग येऊ का मी? बरं बरं गुड्डे, मी उद्या टाइमवर येतो, तू माझं तेवढं काम कर बघ. हो करते, ये मग. जाऊन जाऊन माझं काय जाण, हे अर्धा एकर तुकडच जाईल, पण काय पण हो, हे माझं तुकडं गेलं तरी हरकत नाही, पण ह्या वर्षी सरपंच मीच होणार, ती पण त्या माणसीच्या नाकावर टिचून. दादा ती हाय नागिन तुझ्या लग्नाला आडवा येणारी. बरोबर माणसे, तुझं आहे तर इथून तुझ्या घरी बघतो आता मी ह्या नागिनचं काय करायचं ते. माझ्या लग्नाला आडवं येते वय, दाखवतो तिला माझा भिंगा. आईला गुड्डी कशी दिसणार? बरं जाऊ दे त्या गुड्डीला. अनुची मम्मी, माझा शिकार. काय रे, तुझ्या नरड्याचं गोळ काय लय मोठा आहे का? टोनात ठोकल्यावर वरडेल का पुन्हा? का ग, शिट्टी वाजत नाही तर उताना पडन. तुला काय करायचं? तू काहाला माझ्याकडे बघायला लागलीस? मी बघत नाही तर काय बी करेन. मी शिट्टी वाजली नाही तर काही बी करीन. तुला नसेल आवडत तर तू नको ना बघू. आणि मी कधी म्हणलं तू आवडत नाहीस मला? आईला दादी तुझे टाका भिडला. कुठला टाका बिडला? ते अनिता तर माझ्या नारड्यात टोना ठोकाय निघाली या. ती टोनीची जाऊ दे बाबा, तू ऐकलं नास का ती जाते तुला काय म्हणली? ऐकली की ती म्हणली मला, मी कवा म्हणलं की तू नाही मला आवडत. सरक बाजूला, सरक. ए दादा, अरे दादा, आईला इलेक्शन जाऊ दे तिकडं, दादीची पुळी पिकली तिकडं. चला मा, लय अंगण उकरलंय, त्या अनितातून जाऊन थोडं शेण आणते. कशाचा आवाज यायला या? माणसाला गुडा तुम्ही हिता? मला इथं कोणीतरी आणलं होतं, मला जीव वाटलं. जिंकले जिंकले, आपली पार्टी जिंकली. येऊन येऊन येणार कोण आपल्याशिवाय दुसरा कोण? जिंकले. अय गुडे, विवेक नाचायला लागलाय, म्हणजे मी जिंकले, ती माझ्या पार्टी कोण होता? बस माझे विवेक माझ्या पार्टीकडून होता, म्हणजे मी सरपंच झाले. अय गमस गुडे, मी सरपंच झाले, ती माझ्या पार्टी कोण होता? माझ्या माझ्या मी सरपंच झाले. गबस भावळे, चल त्याला विचारू. चल बरं, चल चल. अरे सांग त्या माणसीला मी सरपंच झाले म्हणून, तू माझ्या पार्टीकडून होतास. ए विवेक, ही गुडी येडी झाली, हिला सांग मी सरपंच झाले म्हणून तू माझ्याकडून होतास. ए गप पागल माणसे, मी सरपंच झाले. ए गप्प पागल गुडे, मी सरपंच झाले. ए भवानी, मी झाले. गप्पा, या वर्षी ह्या गावाचे सरपंच मीच बनलोय. कस काय रे विवेक, इलेक्शन आहे म्हणून तू 10-12 दिवस नसला आणि फॉर्म भरायच्या टायमाला गायब झाला. मग मॅच फॉर्म भरला आणि बिनविरोधी पक्षी म्हणून मी निवडून आलो. झालं ना झालं, ह्या वर्षी मी सरपंच झालो. ढेंगी चिकडी 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 झालं. शाळेत म्हणते तर तुला ना मला ना घाल कुत्र्याला. कशात ना बशात चिलट तमाशात, धर हाताला आणि चल घरला.